आज प्रथमतः तर मी सन्माननीय माझे बंधू मनोजदादा जरांगे पाटलांकडे त्यांचा भाऊ म्हणून पुन्हा एकदा आलोय सांगतोय। आज अंतरवाली सराटीमध्ये मनोजदादांची भेट घेण्याची दोन कारणं होती। एक, 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी एसओपी दिली त्या एसओपी त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले। खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही, माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती। उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती। परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतोय, कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, ती पाहण्यासाठी गेलो होतो। तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी आहे। त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले। मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते। आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला, अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे। ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDC मध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, त्या MIDC मध्ये लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं। दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःच्या या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे, त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले। माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नांनी ती मदत झाली आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद आहे। त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली। त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते, ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले। हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले आहेत, ती SOP देखील दिली गेली। त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं, त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती। मी काल रात्री दादा जी श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरची, ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ऍडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे, तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे। कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत। आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे, परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत, त्याची देखील मी माहिती घेतली। येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील। दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी, ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत, त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायची आहे, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल। ते देखील आपण केलंय। तो डेटा खूप मोठा असल्यामुळे
त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्ष भेटीला प्रसाद लाड जात्रे त्याला जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे. हे काय सगळं मिली भगत चाललेली आहे. राज्य सरकार आणि जरांगीमध्ये मिली भगत आहे. यापूर्वी तुम्ही पाहिले शिंदे गटाचे आमदार मंत्री तिथं लोटांगण घालण्याचं काम करत होता. परंतु आता नवीनच ओबीसी आमचा डीएनए मानणारा नेता आणि ओबीसी आमचा डीएनए मानणारा पक्षातील जर पदाधिकारी तिथं प्रतिनिधी तिथे येत असतील आणि जरांगीला पाहिजे ते देत असतील. खरं तर माझी ओबीसी आमच्या डीएनए म्हणणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे असं मी त्याला बोलतोय. कारण तुमच्या आय काढली, माय काढली, बहीण काढली, लेक काढली, तुम्हाला नाही त्या शिवीगाळ जरांगीने केली आणि जरांगीला तुम्ही पाहिजे ते देण्याचं काम करता. जे ओबीसी समाज फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर 2024च्या विधानसभेला तुम्हाला भरभरून मतं दिली, राज सत्तेवर नेऊन बसवलं. त्या ओबीसींचा केसाने गाळा कापण्याचं काम ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या नेत्यांनी सुरू केलंय. हे ओबीसीने सुद्धा डोळे उघडून बघितले पाहिजे, कान उघडून ऐकलं पाहिजेत राज्यामध्ये चाललंय काय. कारण जो जरांगे फक्त थोडी आदळ आपट केली, जरांगे मागं कोणी राहिलेलं नाही. परंतु जरांगीने मागायचं जाणीवपूर्वक याला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, ओबीसीना नेस्त नाबूद करायचंय. त्याच्यासाठी जरांगे निमित्त मात्र आहे. जरांगेच्या फक्त खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसीना संपवण्याचं काम चाललेलं आहे. कारण राज्य सरकारला ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या पक्षाला, ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या नेत्याला ओबीसीना नेस्त नाबूद करण्याचा ठरलेलं आहे आणि ते फक्त जरांगेच्या माध्यमातून सुरू आहे. आता प्रसाद लाड तिथं आमरस खायला जातो काय, मी तर म्हणतो त्यांनी शेण खायला जावं, जरांगेचं तिथं शेण खावं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु ओबीसीला संपवण्यासाठी ते जेवढे जीआर काढले ते तिथं नेऊन देण्याचं काम तो करायला लागला. जरांगीचे पाय चाटण्याचं काम करला. अरे जरांगीचे पाय चाटा, जरांगीपाशी लोटांगण घ्या, आम्हाला काही घेणं नाही. परंतु तुम्ही ओबीसीचं वाटोळ करता हे आम्ही ओबीसी कधी विसरणार नाही. ओबीसीच्या विरोधात तुम्ही सातत्यानं जीआर काढून ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसीचं शैक्षणिक, ओबीसीचं नोकरीतलं, ओबीसीचं सामाजिक अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करत असाल तर ओबीसी कदापि विसरणार नाही. आणि एका पाण्याने देव म्हातारा होत नसतो. एका निवडणुकीत तुम्ही जिंकले म्हणजे तुम्ही काय कायमस्वरूपी सत्तेत आहात हे असं तुमच्या डोक्यातून बाहेर काढा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज, एससी, एसटी, मुस्लिम हे तुम्हाला कदापि विसरणार नाहीत, कदापि सोडणार नाहीत. तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कारण तुम्ही सातत्याने फक्त एका समाजाचं देणं लागताय असं काम चाललंय तुमचं. मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे सर्व समाजाच्या कामासाठी कटिबद्ध असतात. परंतु या राज्यामध्ये फक्त एका समाजाला देण्याचं सातत्यानं काम सुरू आहे आणि ते काम येणाऱ्या काळात तुम्हाला महागात पडेल. तुम्हाला राजसत्तेहून खेचल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही, एससी एसटी शांत बसणार नाही. तुम्ही ओबीसी एससी मध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलंय, ओबीसी मराठ्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलंय आणि मुस्लिमांना तर राज्यभरात त्रास सुरू आहे, देशभरात त्रास सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे येणारा काळ त्या राजसत्तेत आज बसलेल्या लोकांना अवघड असेल. तुम्ही जाती जातीत भांडण लावता, परंतु येणाऱ्या काळात तुमचंच कधी बेड भुटल तुम्हाला कळणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी नक्कीच कोणाला मतदान करायचं हे ठरवल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे असं प्रसाद काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत म्हणून हवे होते असे डॉक्युमेंट ते घेऊन आले. प्रसाद लाड डॉक्युमेंट पेक्षा खोके घेऊन आलेला आहे. डॉक्युमेंट तर त्याला डॉक्युमेंट आणायची काय गरज आहे. सगळे जे जीआर काढले ते ऑनलाईन तुम्हाला मिळवता येतात, सगळं ऑनलाईन दिसतंय. परंतु जरांगीला शांत करण्यासाठी हे खोके घेऊन आलेत. हे जरांगीच्या पुढे, हे पाद्र सरकारी जरांगीच्या पुढे लोटांगण घेण्याचं काम करतंय. हे राज्य सरकार कुठतरी म्हणजे दुबळं झालंय आणि जरांगीच्या पुढे त्यांनी सपशेल मान टाकून देण्याचं काम केलंय. ज्या जरांगीच्या मागे कोणी राहिलं नाही राज्यात. आता खरं तर जरांगीच्या माध्यमातून अनेक नेते म्हणजे किंवा आम्हाला कुणबी व्हायचे नाही, परंतु राज्यामध्ये आता मराठा, 96 कोळी आणि पाटील ही जात नेस्तनाबूत करण्याचं काम जरांगीने केलं. राज्यामध्ये आता फक्त कुणबी जात राहिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझी ओबीसी बांधवांना, एससी एसटी मुस्लिमांना कुणालाही पाटील म्हणू नका, कुणालाही मराठा म्हणू नका, कुणालाही 96 कोळी म्हणू नका असं माझं आव्हान आहे. आता इथून पुढे सगळ्या मराठ्यांना कुणबी मानण्याचं काम करावं. कारण की जरांगीच्या मागण्यानुसार सगळे आता कुणबी झालेत. त्यामुळे कुणबी म्हणावं लागेल. आणि कुणबी तुम्ही जर आरक्षण घेत असाल तर तुम्ही कसले पाटील, तुम्ही कसले 96 कोळी, अरे तुम्ही आम्ही आमच्या मागासाच्या यादीत जर येऊन बसाल तुम्ही येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा मागासवर्गीय झालात, तुम्ही सुद्धा इतर मागासवर्गीय झालात आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही मागासवर्गीय म्हणणार आणि कुणबीच म्हणत राहणार.